हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी झटपट आणि अगदी कमी वेळात होणारी इडली कशी करायची ते घेऊन आलेली आहे। आणि ही इडली आहे ती बाजारात मिळणाऱ्या पिठापासून तयार केलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे। तुम्ही बघू शकता, एकदम मऊसूत इडली झालेली आहे आपली आणि दिसते पण आपली इडली खूप सुंदर। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर त्यासाठी मी चितळे जे प्रोडक्ट आहे त्याच्यातलं इडली पीठ आहे ते घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी 2 पाकिटं घेतलेली आहेत इडलीची 400 ग्रॅमची। 400 असे 800 ग्राम पीठ आहे माझं। तर ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता फक्त मी पाणी घालणार आहे, बाकी काही घालायला लागत नाही, कारण त्यात मीठ आणि सोडा वगैरे ऑलरेडी सगळं घातलेलं असतं। फक्त आपल्याला बॅटर कसं हवं त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करत जायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता की पाणी घातल्यानंतर पीठ एकदम चांगल्या प्रकारे फुललेलं आहे। तर अगदी हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ते झाकून ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं। आणि तोपर्यंत आपण इडली पात्राला तेल लावून वगैरे घ्यायचं आहे आणि जी आपली जी चटणी आहे खोबऱ्याची किंवा इडलीचं सांबर आहे ते करून घ्यायचं आहे। तोपर्यंत पीठ हे चांगल्या प्रकारे भिजलं जाते। आता तुम्ही बघू शकता की पीठ एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला बाकी काही घालायचं नाही आहे। तर ते तसंच 10 ते 15 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे। तर आता मी ही इडल्या करणार आहे ते आपल्या घरातल्या कुकरमध्ये करणार आहे। तर तो आधी पाणी घालून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि आता इडली पात्रांना तेल लावून घ्यायचं आहे। जे साचे आहेत आपल्या इडली पात्रातले त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर मगच त्याच्यामध्ये आपल्याला पीठ हे घालून ठेवायचं आहे आणि मग ते आपल्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवून द्यायचं आहे। तर आता सगळ्या बाजूने मी तेल लावून झालेलं आहे इडलीच्या साच्यांना। आता त्यामध्ये मी बॅटर घातलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की पीठ हे चांगल्या प्रकारे फुललेलं आहे, अगदी मस्त झालेलं आहे पीठ। आणि पुन्हा एकदा चांगल्या हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच ते आपल्या त्या साच्यांमध्ये घालायचं आहे। आणि साच्यांमध्ये घालताना ते साचे पूर्ण भरायचे नाही आहेत, तर थोडंसं कमी घालायचं आहे, कारण ते इडल्या आहेत त्या शिजल्यानंतर वाफून झाल्यानंतर त्या डबल होतात। आणि चांगल्या प्रकारे टॅप करायचं आहे आणि सगळ्या बाजूने ते एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या त्या साच्यांवरती ते साच्यांमध्ये घालून ठेवायचं आहे। आता ह्या सगळ्या बाजूने मी साच्यांमध्ये पीठ लावून घातलेलं आहे आणि आता ते मी ठेवणार आहे कुकरमध्ये। तर ते कुकर आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी गरम होऊन द्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचे जे साचे आहेत ते घालायचे आहेत। आता तुम्हाला दिसत असेल तर जे साच्याचे जे होल्स आहेत ते इडलीच्या वरच्या भागावरती ठेवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक इडलीवरती ते वाफेचे जे साचे आहेत ते आले पाहिजेत। आता पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी इडलीचे जे पात्र आहे ते ठेवलेलं आहे आणि कुकरचं जे वरचं झाकण आहे त्याच्यावरची वरची शिट्टी काढलेली आहे आणि जाळी तशीच ठेवलेली आहे आणि 10 ते 15 मिनटं वाफवून घेतलेलं आहे आणि ते तसंच जरा 5 मिनटं ठेवलेलं आहे आणि मग थंड झाल्यानंतर इडल्या ह्या बाहेर काढलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता इडल्या ह्या चांगल्या प्रकारे फुललेल्या आहेत, खूप सुंदर झालेल्या आहेत आपल्या इडल्या। आणि आता त्या चमच्याने साच्यातून वेगळ्या करणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल की आपण पीठ हे कमी घातलं होतं आणि फुलून ह्या इडल्या ह्या डबल झालेल्या आहेत आणि शेपसुद्धा इडलीचा हा चांगल्या प्रकारे आलेला आहे। आता सगळ्या साच्यांमधले इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर पुन्हा ते साचा पुन्हा एकदा मी कुकरमध्ये वाफवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता की आपली इडली ही अगदी मऊ झालेली आहे। तर मी आज तुमच्यासाठी फक्त इडली कशी करायची इन्स्टंट ते घेऊन आलेले आहे, कारण मी चटणीची रेसिपी दिलेली नाही आहे, फक्त इडलीची रेसिपी आहे। आय होप ही तुम्हाला इन्स्टंट आणि झटपट होणारी इडली ही तुम्हाला आवडली असेल आणि त्याच्याबरोबर मी ही चटणी घेतलेली आहे आणि इडल्या पण आपल्या खूप सुंदर झालेल्या आहेत। सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।